नमस्कार मंडळी. कृषी साथीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण शेतीतल्या एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी बहुतेक शेतकऱ्यांना रात्री शांत झोपू देत नाही. कधी विचार केलाय का? आपण एक दाणा पेरतो आणि निसर्ग आपल्याला त्याचे हजारो दाणे करून परत देतो. जगात दुसरा असा कुठला व्यवसाय आहे जिथे गुंतवणूक इतक्या पटीने वाढते? कागदावर तर हा सगळा गुणाकार दिसतो, पण प्रत्यक्षात मग तोटा कसा होतो? बहुतेक शेतकरी याच चक्रात अडकले आहेत. पण काळजी करू नका, आज आपण ह्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणार आहोत. आपण ती मूळ कारणं शोधू आणि त्यावरचे सोपे, प्रभावी उपाय समजून घेऊ. पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण. जर तुम्हाला अशीच माहिती हवी असेल तर कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. तर मुख्य मुद्दा हा आहे की समस्या आपल्या कष्टांमध्ये नाहीये, अजिबात नाही. समस्या आहे आपल्या नकळत होणाऱ्या नफ्याच्या गळतीमध्ये. ह्याला आपण म्हणूया प्रॉफिट लीक्स, म्हणजेच नफा चोरणारी छुपी छिद्र. हे बघा, अगदी सोपं उदाहरण देतो. समजा आपल्याकडे पाण्याची एक मोठी टाकी आहे, पण त्या टाकीला खूप बारीक, नजरचुकीने दिसणारी छिद्र आहेत. काय होईल? दिवसभर थेंब पाणी गळत राहील आणि संध्याकाळपर्यंत टाकी रिकामी झालेली दिसेल. आपल्या शेतीच्या नफ्याचंही अगदी तसंच होतंय. पेरणीपासून ते कापणीपर्यंत आपला नफा अशाच लहान मोठ्या छिद्रांमधून नकळतपणे वाया जातोय. आज आपलं काम हेच आहे की ही छिद्र शोधायची आणि ती कायमची बंद कशी करायची हे शिकायचंय. चला तर मग बघूया ही नफ्याची गळती नेमकी कुठे होते. याची 3 मुख्य कारणं आहेत. ही 3 अशी क्षेत्र आहेत जिथे आपला सगळ्यात जास्त पैसा, मेहनत आणि उत्पादन वाया जातंय. पण चांगली गोष्ट ही आहे की एकदा काही कारणं आपल्याला समजली ना, की त्यावर उपाय करणं पूर्णपणे आपल्या हातात आहे. चला आपल्या पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या गळतीकडे वळूया, आणि ती आहे पाणी आणि खतांच्या व्यवस्थापनात. आपल्याकडे वर्षानुवर्षे पाटपाणी देण्याची पद्धत आहे. आपण पूर्ण रान पाण्याने भिजवून काढतो. पण यामुळे होतं काय माहितीये, गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्याने जमिनीतली हवा निघून जाते. पिकाची मुळं अक्षरशः गुदमरतात, सडायला लागतात. आणि सगळ्यात मोठा तोटा म्हणजे आपण जी महागडी खतं टाकतो ती त्या पाण्यासोबत वाहून थेट मुळांच्या कक्षेच्या बाहेर निघून जातात. म्हणजे काय, खतावरचा खर्च वाया आणि पाणीही वाया. मग यावर उपाय काय? आधुनिक ठिबक सिंचन हे तंत्रज्ञान फक्त आणि फक्त मुळांच्या जवळ थेंब पाणी देतं. इथे बघा, यामुळे पाण्याची तब्बल 90% बचत होते आणि दिलेली खतं पण थेट मुळांना मिळतात, ज्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते आणि उत्पादन सरळ सरळ 20 ते 40% वाढतं. आता हे आकडे बघा, हे आपल्याला विचार करायला लावणारे आहेत. जर्मनी आणि इटलीसारख्या देशांमध्ये 75% शेतकरी ठिबक सिंचन वापरतात आणि आपल्या भारतात हा आकडा अजूनही 10%च्या खाली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. फक्त योग्य तंत्रज्ञान न वापरल्यामुळे आपण उत्पादन तर गमावतोच आहोत, पण पाण्यासारखी मौल्यवान संपत्तीसुद्धा वाया घालवतोय. आता आपण येऊया दुसऱ्या मोठ्या गळतीकडे, जिथे आपला पैसा आणि जमिनीचं आरोग्य दोन्ही धोक्यात येतं. आणि ती गळती आहे कीटकनाशकं आणि तणनाशकांच्या अंधाधुंद वापरात. आपल्याकडे कसं आहे, पिकावर एखादी कीड दिसली की पहिला विचार डोक्यात येतो तो फवारणीचा. पण आपण हे विसरतो की रासायनिक फवारणी शत्रू किडींसोबतच आपल्या मित्रकिडींनाही मारून टाकते. मधमाशा, गांधील माशा जे परागीभवनासाठी आवश्यक आहेत तेही संपतात. यावर एक हुशारीचा उपाय आहे, एकात्मिक कीड व्यवस्थापन, म्हणजेच IPM. यात आधी फक्त निरीक्षण करायचं, मग सापळे लावायचे, जैविक उपाय करायचे आणि रासायनिक फवारणी हा सगळ्यात शेवटचा पर्याय ठेवायचा. आणि तणनाशकांच्या बाबतीत तर धोका यापेक्षाही मोठा आहे. चुकीचं तणनाशक आपल्या मुख्य पिकाच्या पानांमधलं हरितद्रव्यच नष्ट करतं. हे हवेत बोलणं नाहीये. यवतमाळ जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनवर शिफारस नसलेलं तणनाशक फवारलं आणि त्यांच्या डोळ्यांदेखत पिकं पिवळी पडली. कृषी विभागाने जेव्हा सर्वेक्षण केलं तेव्हा असं लक्षात आलं की यामुळे त्या शेतकऱ्यांचं उत्पादन 30 ते 50% घटलं. विचार करा, केवढं मोठं नुकसान. आणि तिसरी पण तितकीच महत्वाची गळती आहे बियाणांच्या निवडीमध्ये. संत तुकाराम महाराजांनी शतकांपूर्वीच सांगून ठेवले, जसे पेराल तसे उगवेल. आपला पायात जर कच्चा असेल तर इमारत मजबूत कशी उभी राहील, बरोबर ना? अनेकदा आपण आकर्षक जाहिरात बघून किंवा शेजारच्याने वापरलं म्हणून बियाणं निवडतो, पण हे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. प्रत्येक जमिनीचा पोत वेगळा असतो, हवामान वेगळं असतं.
जर आपलं बियाणंच खराब दर्जाचं किंवा आपल्या जमिनीला न मानवणारं असेल तर त्यावर कितीही महागडी खतं किंवा औषधं फवारा, अपेक्षित उत्पादन कधीच मिळणार नाही. बरं, आतापर्यंत आपण समस्यांबद्दल बोललो, पण आता आपण उपायांकडे वळूया. या सगळ्या गळती थांबवण्यासाठी एकच रामबाण उपाय आहे, आणि तो म्हणजे अंदाजापंचे काम सोडून शास्त्रीय आणि माहितीवर आधारित निर्णय घेणं. यालाच म्हणतात स्मार्ट शेती. हे काही रॉकेट सायन्स नाहीये. योग्य बियाणं निवडण्यासाठी या 5 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा. पहिली, आपल्या जमिनीचा आणि पावसाचा अभ्यास करा. दुसरी, जवळच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तिसरी, निवडलेल्या वाणाची मागच्या 2-3 वर्षांमधली कामगिरी तपासा. चौथी, नेहमी प्रमाणित बियाणंच पक्क्या बिलाने घ्या. आणि पाचवी, सगळ्यात महत्त्वाची, पूर्ण शेतात पेरण्याआधी एका लहानशा जागेत ते बियाणं पेरून बघा. ही एक छोटीशी गोष्ट तुमचं मोठं नुकसान टाळू शकते. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा बदल हा तंत्रज्ञानातला नाही, हा आपल्या विचारांमधला बदल आहे. आपल्याला आपल्या शेतीकडे एक व्यवसाय म्हणून बघायलाच लागेल. कोणताही यशस्वी व्यावसायिक खर्च करण्याऐवजी गुंतवणूक करतो. ठिबक सिंचन, चांगलं बियाणं, माती परीक्षण हा खर्च नाहीये, ही आपल्या व्यवसायातली गुंतवणूक आहे. आणि प्रत्येक गुंतवणुकीचा परतावा किती मिळणार आहे याचा हिशोब आपल्याला करता आलाच पाहिजे. या गुंतवणुकीचा फायदा किती स्पष्ट आहे ते बघा. ठिबक सिंचनाचा खर्च 2-3 हंगामातच वसूल होतो. फक्त 500 रुपयांच्या माती परीक्षणामुळे अनावश्यक खतांवर होणारे 5 ते 10 हजार रुपये वाचतात. आणि IPM पद्धतीमुळे फवारणीवरचा खर्च 50% जास्त कमी होतो. हाच तो व्यावसायिक दृष्टिकोन आहे जो आपला पैसा वाचवतो आणि उत्पन्न वाढवतो. तात्पुरत्या फायद्याच्या जाळ्यात अडकू नका. जास्त युरिया टाकला की पीक तात्पुरतं हिरवंगार दिसतं, हे खरंय, पण हा एक सापळा आहे. स्मार्ट शेतीमुळे जमिनीचं आरोग्य टिकून राहतं आणि जिवंत, निरोगी जमीन येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी शाश्वत नफा मिळवून देते. तर हा प्रवास आहे अंदाजाकडून अचूकतेकडे जाण्याचा, पारंपरिक शेतीकडून शास्त्रीय आणि व्यावसायिक शेतीकडे वळण्याचा. हा बदल अवघड नाही, तो शक्य आहे आणि तो आपल्याला मिळून करायचा आहे. या संपूर्ण चर्चेचा सार अगदी सोप्पा आहे. आपल्या शेतीला आपला व्यवसाय माना. प्रत्येक थेंब आणि प्रत्येक रुपयाकडे गुंतवणूक म्हणून बघा. जमिनीची काळजी घ्या, कारण तीच आपली खरी संपत्ती आहे. शेतीला फायद्यात आणण्यासाठी अशाच शास्त्रीय माहितीसाठी कृषी साथी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, तो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. धन्यवाद.